जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकवादी हमले में मारे गए पर्यटकों की घटना के बाद भारत सरकार द्वारा चला गया ऑपरेशन सिंदूर के समर्थन में आज छत्रपति संभाजीनगर में एक विशेष रैली का आयोजन किया गया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गुट की ओर से निकाली गई इस भारत जिंदाबाद यात्रा में क्रांति चौक से औरंगपुरा तक लोगों ने तिरंगा लेकर हिस्सा लिया और पाकिस्तान मुर्दाबाद के नारे लगाए। पार्टी अध्यक्ष बाबूराव कदम ने कहा कि भारतीय सेना ने साहस और निर्णायक कार्रवाई का देश भर में स्वागत किया जाना चाहिए। ये यात्रा राष्ट्रभक्ति और आतंकवाद के खिलाफ एकजुटता का प्रतीक है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशभर 22 मे पासून तर 5 जून पर्यंत भव्य भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संभाजीनगर येथे भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपहार अर्पण करून भारत जिंदाबाद यात्रेला या वेळेला सुरुवात करण्यात येत आहे। भारतामध्ये पाकिस्तानच्या विरोधात जे आंदोलन तयार झालं, जे मत तयार झालं, कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे भारतीय नागरिकांना 26 नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आणि ह्या निष्पाप नागरिकांना निर्दयपणे मारण्यात आलं। त्याची जात विचारून त्या ठिकाणी त्यांना ठार मारण्यात आलं। ही क्रूर घटना ही भारत कधीच सहन करणार नाही आणि भारत म्हणून त्याचा निषेध करणं या आरपीआयच्या वतीने आम्ही केलेला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे राबवलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला आहे। आमच्या भारतीय सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही भारतीय सैनिकांना सलाम करतो, भारतीय सैनिकांना आम्ही पाठिंबा या ठिकाणी देतो आणि त्यासाठी ही भारत जिंदाबाद यात्रा या ठिकाणी काढण्यात येत आहे। यापुढे जर पाकिस्तानने आमच्याकडे कानाडोळा करून करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानला नेत्रनाबूद केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही आणि म्हणून भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या सन्मानार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ही भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येत आहे।